बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट. या व्हिडिओमध्ये आपण नीट 2024 MCC राऊंड फर्स्टचा कट ऑफ डिस्कशन करणार आहोत अँड कम्पेअर करणार आहोत 2023 मध्ये किती कट ऑफ होता, किती ऑल इंडिया रँकवरती लास्ट राऊंड ऍडमिशन झालेलं होतं फर्स्ट राऊंड मध्ये, त्याचप्रमाणे मार्क्स किती होते अँड ऑल इंडिया रँक बघणार आहोत. आपण अगोदर 2023चा कट ऑफ बघूया, देन 2024चा कट ऑफ बघूया. आणि मला काही या ठिकाणी डाऊट आलेला आहे काही स्टुडंटचं. त्यांचं म्हणणं होतं की ऑल इंडिया कट ऑफ अँड स्टेट कट ऑफ यांच्यामध्ये सेम आपल्याला कट ऑफ या ठिकाणी जाईल का, असाच हाय कट ऑफ आपला या ठिकाणी स्टेटमध्ये सुद्धा जाईल का? तर असं अजिबात नाहीये. ऑल इंडिया कट ऑफचा वेगळा क्रायटेरिया असतो, वेगळे फॅक्टर्स त्यावरती अफेक्ट होत असतात अँड स्टेट कोटाचे खूप सारे वेगळे फॅक्टर्स आहेत. महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याचप्रमाणे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचे खूप सारे नंबर्स आहेत. जास्तीत सीट्स आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे. अँड काही स्टेट्स आहेत जसे की राजस्थान, दिल्ली, हे या स्टेट्समध्ये ऑल इंडिया कट ऑफ पेक्षा सुद्धा हाय कट ऑफ जातो. त्यामुळे ऑल इंडिया कट ऑफ सोबत कुणीही स्टेट कट ऑफचा कंपॅरिझन करू नये. महाराष्ट्र स्टेटमध्ये खूप जास्त कॉलेजेस आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी आपण बघत आहे ऑल इंडिया कट ऑफ मध्ये आणि महाराष्ट्र स्टेट कट ऑफ मध्ये खूप जास्त फरक असतो. त्यामुळे कुणीही या ठिकाणी टेन्शन घ्यायचं काम नाहीये, कुणीही या ठिकाणी कन्फ्युज मध्ये राहायचं काम नाहीये. त्याचप्रमाणे आपण प्रिव्हियस बघितलेलं आहे की किती मार्क्स पर्यंत, किती SML पर्यंत आपल्याला कॉलेज भेटू शकते. तर त्यानंतर आता काही दिवसांमध्ये आपल्याला स्टेट मेरिट लिस्ट सुद्धा या ठिकाणी येईल. त्यानंतर मी सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ घेऊन येईल. त्याचप्रमाणे फी स्ट्रक्चर घेऊन येईल. त्यामुळे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवावे. या ठिकाणी फर्स्ट तर आपण नीट 2023चा ऑल इंडिया रँक आणि मार्क्स बद्दल डिस्कशन करूया. कॅटेगरी वाईज बघणार आहोत. यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये 19,396 एवढ्या ऑल इंडिया रँक होती, 618 एवढे मार्क्स होते. ओबीसी कॅटेगरीमध्ये 19,977 एवढ्या ऑल इंडिया रँक होती, 617 एवढे मार्क होते. EWS मध्ये 21,591 एवढ्या ऑल इंडिया रँक होती, 613 एवढे मार्क होते. SC कॅटेगरीमध्ये 1,13 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती 509 एवढे मार्क्स आपल्याला प्रिव्हियस इयरला बघायला भेटलेले होते. 1,41,071 एवढ्या ST ऑल इंडिया रँक वरती ST कॅटेगरीमध्ये 469 मार्क्स प्रिव्हियस इयरला आपल्याला फर्स्ट राऊंडच्या लास्ट राऊंडचे ऍडमिशन झालेले होते. यावर्षी 2024 मध्ये बघायचे झाले तर ओपन कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक जो आहे तो सर्व कॅटेगरीमध्ये नियर बाय सेम ऑल इंडिया रँक आहे, परंतु मार्क्स मध्ये ह्यूज डिफरन्स आलेला आहे. 19,603 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती यावर्षी ओपन कॅटेगरीमध्ये 660 मार्क्स आहे. ओबीसी कॅटेगरीमध्ये 658 मार्क्स आहे, ज्यांचा जो ऑल इंडिया रँक आहे तो 20,281 एवढा ऑल इंडिया रँक आलेला आहे. EWS मध्ये 23,419 एवढा ऑल इंडिया रँक आलेला आहे. अँड इकडे मार्क्स बघायचे झाले EWS कॅटेगरीमध्ये 654 एवढे मार्क्स आहे. SC कॅटेगरीमध्ये 1,05,676 एवढे ऑल इंडिया रँक वरती 575 एवढे मार्क्स आलेले आहे. ST कॅटेगरीमध्ये 1,45,207 एवढ्या ऑल इंडिया रँक वरती 544 मार्क्स आले. ओपन कॅटेगरीमध्ये या ठिकाणी डिफरन्स बघायचा झाला तर प्रिव्हियस इयरला आपल्याला 618 एवढ्या मार्क्स होते, लास्ट राऊंडचे ऍडमिशन आलेले होते. आपण जे बघितलं प्रिव्हियस स्लाइड मध्ये 670 मध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये प्रिव्हियस इयरला, त्याचप्रमाणे 613 मार्क होती EWS कॅटेगरीला, 509 एवढ्या मार्क्स वरती SC कॅटेगरीला अँड 469 एवढ्या मार्क्स वरती ST कॅटेगरीला फर्स्ट राऊंड मध्ये प्रिव्हियस इयरला ऍडमिशन झालेले होते. तुम्हाला बघायचे तर या ठिकाणी बघायचे झाले तर SC आणि ST कॅटेगरी स्टुडंट मध्ये खूप सारा फरक या ठिकाणी आलेला आहे. परंतु महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा असंच होईल का, असं अजिबात म्हणता येणार नाहीये. कारण कॅटेगरी स्टुडंट अँड ओपन कॅटेगरीचे खूप सारा वेगळा फरक असतो. किती कॅटेगरी स्टुडंटने ऍडमिशन, किती मार्क्स घेतलेले आहे त्यावरती आपला कट ऑफ या ठिकाणी कॅटेगरीचा अफेक्ट करत असतो. आपल्याला ज्यावेळेस स्टेट मेरिट लिस्ट येईल, ज्यावेळेस आपला कॅटेगरी रँक येईल, त्यावेळेस मी कॅटेगरी वाईज सुद्धा सांगू शकेल की एवढ्या कॅटेगरीवरती आपल्याला कॉलेज भेटेल, एवढ्या मार्क्स वरती कॅटेगरीमध्ये कॉलेज भेटेल. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा, तुमचा या चॅनलवरती फायदा असेल. थँक्यू सो मच.